आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि इतर शुल्कासाठी मिळणारे डीबीटी अनुदान थांबल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे। गुरुवार दुपारपासून आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरूच असून अनेक विद्यार्थ्यांना अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। अनुदान मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही असा विद्यार्थ्यांनी ठाम इशारा दिलाय। धारणी प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणावरही विद्यार्थ्यांचा रोष व्यक्त होतोय। गेल्या 6 महिन्यापासून अमरावती विभागातील 1000 विद्यार्थ्यांचे राहणे व जेवणाचे शुल्क पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान धारणी प्रकल्प कार्यालयानं अदा न केल्यानं आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं विद्यार्थ्यांचा संताप वाढलेला आहे। आदिवासी आयुक्त कार्यालयाचा जाहीर निषेध असो, आदिवासी आयुक्त कार्यालयाचा जाहीर निषेध असो। आम्ही येथे सकाळी 12 वाजतापासून बसलेले आहे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला जे शैक्षणिक सत्र चालू झालं, आमचं ॲडमिशन जरी 6व्या-7व्या महिन्यात जरी झालं तरी आम्हाला आणखी पीओचा अप्रूव्हल वगैरे नाही आणि डीबीटी पण नाही। कारण जर अप्रूव्हल जर भेटत नसेल आणि डीबीटी जर भेटत नसेल तर शैक्षणिक सत्रामध्ये जर विद्यार्थी येत राहिले तर त्यांना शैक्षणिक म्हणजे समोर शिकायचं कसं, इथं राहायचं कसं, सर्वात मोठा प्रश्न हाच आहे। तर आम्ही इथं 12 वाजतापासून येऊन बसलो आहे तरी आम्हाला इथं कोणीही सध्या भेटा येत नाही। जरी एटी साहेब जरी भेटा आले त्यांना उडवाउडवीचे उत्तर देत आहे, ते सांगत आहे आम्ही आज करू उद्या करू। जवळपास आम्हाला 4 ते 5 महिने झाले आहे तरी कोणाला पैसे वगैरे भेटले नाही, कोणाचं जे रिन्युअल आहे तर त्यांचा अप्रूव्हल वगैरे भेटत नाही।